निर्धार हे वर्म चुकू नये निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनिकाच तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला कोणी ऐसा निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनिकाची नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मती मंद ते ज्ञान दाता दिनासी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भूमिनो नादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानं नन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं जेने पंढरी सारिखाच्या पुला परिसर केला वैकुंठादी श्री विठ्ठल सखा सोयरा जोडला जो का विरक्त भूतवटी विख्यात हा बोधला श्री संत बाळू मामा चरणी साष्टांग दंडवत घातला आता माझे दंडवत तुमच्या संत चरणात निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये ऐका वैराग्यांचे महावीर ज्ञानियांचे कल्पतरू साधकांचे जगद्गुरु यह लोकातील तारू चैतन्याचा चितकळा वैराग्यांचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा आणि प्रेमाचा मळा असणारे तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये भक्ताची एक विधता प्रतिपादन करतात. कोण होते तुकाराम महाराज काय होता तुकाराम महाराजचा परिचय ऐका तात्या. तुकाराम महाराज या जगाचे गुरु भारत देशाचे गुरु महाराष्ट्राचे गुरु सेनगाव तालुक्याचे गुरु तुमचे गुरु माझे गुरु इथून पुढे कीर्तन सुरू विठाला. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार म्हणजे सुंदरशा आपल्या या बोरखेडी गावामध्ये महाराज साक्षात पंढरपुरासारखं सर्व भव्य आणि दिव्य चालू आहे. अन्नदान आणि विद्यादान त्याकरता महाराज अगदी पक्वाद सम्राट आमचे गुरुजी असणारे ज्यांनी महाराष्ट्र गाजवला ज्यांचे अनेक कॅसेटी महाराष्ट्रामध्ये वाजत आहेत तबल्या बाबतीत पक्वादा बाबतीत आमचे हरिभक्त परायण गणेश महाराज टाक या ठिकाणी बाबांना सुद्धा धन्यवाद. दुसरे गायन कोकिळा महाराज भावप्रधान गाणं असणारा महाराज महाराष्ट्राला वेड्या लावलं. कर्नाटक तामिळनाडू गुजरात मध्ये ज्यांच्या आवाजाचा महाराज सगळीकडे आवड आहे भाविक लोक त्यांचे आहेत असे आमचे हरिभक्त परायण गुरुवर्य पंढरीनाथ महाराज कदम या ठिकाणी आहेत. आमचे परभणीचे गंगाराम महाराज आहेत ज्यांची भागवत कथा चालू आहे. बघा भागवत कथा ही आहे टाळ घेऊन उभा टाकले तसं मोठे अंतकरण आमचे भगवान बाबा सुद्धा आहेत. सिस्टीम चांगली आहे मस्त विनेकरी पडे चांगले आणि ज्या पोराने इना घेतला त्याला तर मला वाटलं संगच घेऊन जावं मस्त नाच लागला. काल असंच मला एक मोठा माणूस होता मला इने करायला संगच घेऊन जावं त्याची बाईक उठली म्हणजे महाराज तू बोमला फिरायला सुद्धा त्याला घेऊन जाय. हरिपाठ भागवत कथा बाबांची चालू आहे. रंगीत संगीत हरिपाठ आणि आज 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडे सर्व गावकऱ्यांच्या वतीने आलेली आहे.
आणि जास्तीत जास्त मला ज्यांचा आधार आहे तरुण बांधव या ठिकाणी खूप आहेत महाराज. आनंद वाटला. आपल्या जिल्ह्याचं हेच वैभव आहे की कीर्तन ऐकण्याकरता काय असतात, तरुण असतात. तुम्ही जर दुसरीकडे गेलात तर तरुण कीर्तनाला नसतात. मग तरुण कोणाला म्हणतात? नारायणराव. ज्याला संध्याकाळी आणावं लागतंय धरून त्याचं नाव तरुण. शब्दाचा अर्थ काय जेडू काका? युवक. युवक कशाला म्हणतात? सगळं वाक्य संपल्यानंतर जोरात टाळ्या वाजवा. वाक्य संपल्यानंतर युवक कशाला म्हणतात ऐका. यु म्हणजे युधिष्ठिर, व म्हणजे वचिष्ठ आणि क म्हणजे कर्ण. ऐका, युधिष्ठिरासारखा ज्याच्याकडे धर्म आहे, वचिष्ठासारखं ज्ञान आहे आणि कर्णासारखं दान आहे त्याला म्हणतात युवक. आणि असे युवक आहेत. अगदी सर्व इंद्रियाचे कान करा, चिंतनाकडे लक्ष द्या. आनंद वाटला महाराज. मंडप लहान पडला आणि माणसं पलीकडे गेली. थोडं समोर सरका म्हणा. हा भाविकांनी 2 मिनिटातच समोर सरका. आपल्या जागा जराशी एका माणसाची जागा करा. सगळे भाविक उदार अंतकरण करून थोडी थोडी समोर सरकते. पाठीमागे भाविक उभे या. मातावर्ग सुद्धा थोडं थोडं समोर सरका. पाय लांब घेतले असतील आपण घ्या. इंद्रियाचे कान करा आणि चिंतनाकडे लक्ष द्या. मस्त माणसे महाराज. पुढे सरकल्या मुलं पुढे सरकले. असं वाटलं 4-5 गाव पण टेम्पो आणून सगळेच माणसं गावाकडे घेऊन जावं. कापूस आहे त्याला बाहेर भेटले. मस्त गज भरले ना. माझ्या कीर्तनाला गज मंडप नसते पंढरात भाऊ. आमचं कीर्तन म्हणजे घाले लोटांगण आणि मोकळं पटांगण. 2-3 माणसं. आज तुकाराम महाराज भक्ताची एक विधता प्रतिपादन करतात. सांगण्याचे 4 प्रकार असतात. ऐका माय बाप. सांगायचं एकाला, फायदा एकाचा. सांगायचं एकाला, फायदा जगाचा. सांगायचं जगाला, फायदा एकाचा. आणि सांगायचं ही जगाला आणि फायदा सुद्धा. वा सांगायचं एकालाच आणि फायदा झाला पाहिजे एकाचा. बोलत चला. वा. एक महाभारतात थोडी कथा आलेली. उद्दालक ऋषी, महान तपस्वी, ज्ञानी, वयवृद्ध, तपवृद्ध आणि देहावर उदास असणारे त्या ऋषींचं नाव आहे उद्दालक ऋषी. आणि त्यांचा एकुलता एक मुलगा श्वेत केतू. आंघोळ केली, देवपूजा केली आणि बापाच्या दर्शनाला बाबा दर्शन घेऊ द्या. वा वा. श्वेत केतू किती वर्षात झालास रे बाप्पा? म्हणजे बाबा 8 वर्षाचा झालो. कशावरून? म्हणजे माझा परवा दिवशीच हॅपी बर्थडे झाला. हॅपी बर्थडे. त्या मुलाचं वय वाढायले तात्या का कमी व्हाले? कमी व्हाले. आणि लेकराची माय अख्ख्या गलीमध्ये सोनपापड्या मुरमुऱ्याची पोती. मी सांगत नाही माऊली. जव जव बाळपळिया वाढे तव तव भोजनाच कोडे. आयुष्य माले अलीकडे टेकलानीची नाय. जन्मलिया दिवस दिवसे हो लागी काळाचीच ऐसे. ही वाढवी करीती उल्हासे ओळीती गुडिया. मायबाप तुमच्या मुलाचं जर आयुष्य वाढावा असं वाटत असेल तात्या 100 दिवे बाळूमामाजवळ ठेवा आणि रात्रभर जळू द्या. विठाला. किती वर्षात झालास पोरा? 8 वर्षाचा. काय शिकतोस का? म्हणले बाबा तुम्ही शिकवा, तुम्ही ज्ञानी आहेत. म्हणजे झाडाखाली झाड वाढत जा. सरकडे गेलं शिकायला ऋषीकडे. 12 वर्ष काय शिकलं? आस्तिक शास्त्र, नास्तिक शास्त्र, वेद वेदांत, 40 शास्त्र, 18 पुराण, गीता, भांडार, विचार सागर, वृत्ती प्रभाकर सगळं शिकलं. आणि बापा कळालं काय शिकला? बाबा सगळं शिकलो. सगळं. वा वा. आणि पोरग मोठं झालं की आनंद कोणाला होतो? बापाला होतो. पुत्राच्या विजय आणि पिता सुखावत जाय. आनंद वाटला. बाप बोरखेडी मध्ये आला. राम भाऊ आमचा श्वेत केतू आहे ना फारच ज्ञानी. तातेराव आमचा श्वेत केतू आहे ना फारच हुशार आहे. हा जडू काका आमचं पोरग आहे ना अगदी ज्ञानी. इतकं ज्ञानी की माझ्यापेक्षा सुद्धा ज्ञानी. आणि पोरानं तितकंच ऐकलं की बापापेक्षा हुशार कोण आहे? मी. आणि बापापेक्षा आता पोरच हुशार आहेत. मला खरं सांगा कॅम्प्युटर बापाला चरित देते का पोराला? झोपू नका. मला काय पोलीस केस करायची काय तुमच्यावर? कोणाला चरित देते? हा. लुडू आजोबाला खेळता येते का नातवाला? कोणाला?
पोरं हुशार आहेत महाराज, इतके पोरं हुशार आहेत. एक पोरगीचे भाऊ मला भेटलं, मला काय येतंय, मला काय विचारा महाराज काय येते. एक दगड घेतला आणि पाण्यात टाकला. मला बाळासाहेब पाण्यात दगड का बुडाला. मला महाराज सोपं आहे. मला काय सोपं आहे, मला त्याला पाहता येत नसेल. अहो दुसरा विचारा, मला इंग्लिश बोलतो. मला बाबा एक माणूस तिथं उभा आहे, मला त्याला इंग्लिश मध्ये इकडे म्हणायचं तर काय म्हणता येईल सर, त्याला तेवढंच पाठवते. काय नाही म्हणला कम हिअर. आनंद वाटला. आणि बाळासाहेब आता इथं माणूस आलाय, त्याला तिकडे पाठवायचं इंग्लिश मध्ये काय म्हणता येईल. त्याला घामत फुटला, पण गपचूप बसून गेलो. मला काय मारा तुम्ही कीर्तन करायचं, त्या माणसाला इकडे कशाला बोलिलं आणि बोलिलेल्या माणसाला तिकडे जाय काऊन म्हणायचं. मला कळते पण त्याला पाठवायचं तिकडे टेन्शन आलं काय म्हणता येईल. मला महाराज तुम्हाला जर जास्त टेन्शन आलं तर तुम्ही तिकडे जाते, त्याला काऊन म्हणायचं आहे तिकडे. इतके गणेश महाराज एक पर मला माझ्या समोर पोरग बसलो होतं, कीर्तनातून उठून जाऊ लागलं. बस खाली माझ्या आवाजात बसलो, पण त्याला सर्दी झाली, शेंबूड आवरणच गेला. मला महाराज तुमचा आवाज लई चांगला आहे. मला मग काय करतो, मला पाया पडतो तुमच्या. पडवा माझ्या जवळ आलं, पाया पडायला महाराज सगळा शेंबूड माझ्या धोतराला पुसला आणि गेलं. पोरं एवढे चॅप्टर आहेत महाराज. एक सकाळी मला पोराने मेसेज पाठवला, मला महाराज जमीन इकली बापाची आणि गाडी घेतली आपाची. गावाकडे एवढे हुशार. आमच्या पिपळाच्या झाडाकडे एक मथार नातवाला घेऊन बसलो होतं मांडीवर. तितक्यात मास्तरीन आली. मथारा मला बाळ्या लपून बस. म्हणजे काऊन लपून बसू. म्हणजे 12 दिवस झालं शाळेत गेला नाही, मास्तरीने तुला खन मारीन, लपून बस. ते नातू म्हणला बाबा तुम्हीच लपून बसा. मथारा म्हणलं मी काऊन लपून बसू. त्या बाळ्याने सांगितलं, मी मास्तरीला सांगितलंय आमचं मथार मेलय. 15 दिवस शाळेत येणार. आणि सोयीत के तुला वाटलं की बापापेक्षा हुशार कोण आहे, मी आहे. आणि त्याला अभिमान झाला. पण तिला मात्र जरी अरे असं ज्ञान व्हायला तुका म्हणे नरकी घाली. आणि मग महाराज बापान त्याला खाली बसवलं. काय शिकला सोयीत के तू. बाबा सगळं शिकलो. पण असं काही शिकलास का रे. काय की एक शिकल्याच्या नंतर जगातलं सर्व काही शिकल्यासारखं होते. एक जाणण्यानंतर तर जगातलं सर्व काही जाणण्यासारखं होते. आणि एक पाहिल्यानंतर जगातलं सर्व काही पाहिल्यासारखं. बाबा असं कसं होईल. इंग्लिश पुस्तक शिकलं हिंदी कसं येईल. मग बापानं खाली बसवलं, अभिमान गेला आणि ढेकळ उचलला महाराष्ट्रातला. सोयीत के तू हे काय रे. बाबा याला माती म्हणता. म्हणजे शबास तुला कारणाचं ज्ञान झालं. एकदा मातीचं ज्ञान झालं दादा की मग घटापटाचं डेऱ्याचं सर्व ज्ञान होत असते. तसं सोयीत की तू या जगाचा कार्य करता आहे तो ब्रह्म चैतन्य कुटस्थ ब्रह्म ते एकदा पांडुरंगाचं ज्ञान झालं की जगातलं सगळं ज्ञान झाल्यासारखं सांगितलं एकाला आणि फायदा झाला एकाचा. विठाला आता ऐका सांगायचंय जगाला आणि फायदा सुद्धा माझ्या ज्ञानोबाने सांगितलं. पुण्याची गण पुण्याची गण माझ्या पुढं हरिमुखे पुण्याची गणना. सगळ्या जगाला सांगितलं. काळ वेळ नाम यारे यारे सकळासी येथे काय म्हणा पुण्याची गणना. काय देवाचं नाव सुद्धा तसं पंढरनाथ भाऊ किती गोड आहे. अमृतावनी गोड नाम तुझे देवा. नाम तुझे किती गोड आहे. अमृत जयास अमृतावनी गोड नाम तुझे देवा. नाम तुझे
हे कोणाला वाटलं? नामदेवरायांना. आपल्याला गोड वाटते का? माझ्या मागे सगळे जण म्हणा मंडपातले बसलेले तेवढे राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी. तुम्हाला चहा इतकं तरी गोड वाटायला का? झोपा झाले तुमचे? गोड वाटायले? तर पुन्हा एकदा म्हणा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. साखरे इतकं वाटायले का? वाटण झालंय याच्यासाठी ज्ञानोबाईंना 5 वया खर्च केल्या महाराज की नामदेवरांना गोड वाटायले आणि आपल्याला का वाटणं. एकच उदाहरण देतो तात्या. एका माणसाला ज्वर झाला, इंग्लिश मध्ये टायफॉइड, आणि टायफॉइड झालेल्या माणसाला दूध दिलं. कोणतं प्याला? पाहेपा दूध पवित्र आणि गोड. असं गोड दिलं. ज्याला ज्वर झाला त्याला गिलासभर पेलं आणि त्याला विचारलं दूध कसं लागलं? ते काय म्हणाला? कडू. ज्वरी विटाळले मुख आणि ते दुधात ते म्हणे कडू विक. तसं द्याळले आणि त्याला कसं गोड वाटलं? विठाला सांगितलं जगाला आणि फायदा सुद्धा झाला. आता सांगायचंय जगाला पण लागलं पाहिजे एकाला. सासूबाई घरच्या सगळ्या माणसाला टोचून बोलते पण लागतंय कोणाला? आमच्या घरी तसंच आहे. तुम्ही जसे आम्ही नीट बसा मामी आपलं सारखंच. कोणाला लागते? सुनबाई लागते. तसं तुकाराम महाराजांना भामचंद्र डोंगरावर पाहिलं भाऊ की लोक कोणी कार्ड छापायले, कोणी पत्रिका छापायले, कोणी महंत म्हणाले, कोणी साधू म्हणाले, कोणी भक्त म्हणाले. तुकाराम महाराज म्हणले अरे बोर्ड छापल्यानं किंवा पत्रिकेला नाव टाकल्यानं तुम्ही भक्त होणार नाही. मग तुकाराम महाराज आम्हाला भक्त व्हायचंय, साधू व्हायचंय, देवाला प्रिय व्हायचंय तर काय करावं लागेल? तुकाराम महाराज तुम्हाला जर भक्त व्हायचं असेल तर या 6 गोष्टी अवेलेबल कराव्या लागतात. कोणत्या 6 गोष्टी? निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म. निर्मळ हे वर्म चुकून निर्धार हे वर्म चुकून निष्ठावंत भाव भक्ताचा. भक्त व्हायचं असेल तर पहिल्याकडे आपल्याला काय पाहिजे? निष्ठा. निष्ठा म्हणजे अनन्यता, आणि अनन्यता म्हणजे नारद भक्तिसूत्रामध्ये नारद म्हणून येतात अन्नय आश्रय त्यागा हा अनन्यता. एक निष्ठा. प्राण गेला तरी माग न हटणे त्याला म्हणतात निष्ठा. रामायणात ते 2 उदाहरण ऐका. आता उद्या रामाचं आणि रावणाचं युद्ध होणार. कारण रामासारखं रावणासारखं युद्ध झालं नाही आणि पुढे होणार सुद्धा. परी हे असवायसे श्रीराम रावण झुंजले कैसे, श्रीराम रावण जैसे मिळले समरे. ज्ञानोबा सांगतात झालं. आता उद्या युद्ध होणार. आज त्या दिवशी प्रभू रामचंद्र बाण घासू लागले. बाण घासायचा दगडावर, पाण्यात बुडवायचा, बाण घासायचा. एक निष्ठा सांगायला पाण्यात बुडवला माझ्या रामाला बाण आणि पाण्यातून रक्त वरी आले एक थेंब. देवाला वाटलं अरे अरे कोणत्या तरी प्राण्याला माझ्यापासून त्रास निर्माण झाला. उजवा हात टाकला वर आणलं तर बेंड गोळी मावशी होती म्हणजे अक्का
बेंडकोळीला म्हणून लागले घेणं देणं लोक झोपल्यानंतर आरडा वरडा करतीस लोकांना झोपू देत नाहीस आणि आज बाण लागल्यानंतर तुला आरडायला काय नव्हतं झालं बेंडकोळीने सांगितलं रामा जगातले लोक त्रास देत असताना मी तुमच्या नावानं हंबरडा फोडते भावकीतले लोक विरोधात आल्यानंतर मी तुझ्या नावानं हाका मारते पण आज तो आज बाण मारल्याच्या नंतर रडायचे तरी कोणाच्या नावानं याला म्हणतात एक मिनिट चला रामाचं आणि रावणाचं युद्ध सुरू झालं अनेक राक्षस मेले आणि रावणाकडे एकच उपाय राहिला मधला भाऊ मोठाचे मोठा त्याचं नाव कुंभकर्ण कुंभकर्ण महाराज उठवायला सनया वाजू लागले बँड वाजू लागले त्याचं खाणं तसं झोपणं तसं होतं महाराज 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जावय तुम्ही मांडी घाला सावधान येरी म्हणाला पुन्हा म्हणजे तुला कीर्तन झालं सांगतो कुंभकर्णाला खाला तसं खातेच माणसं काय काय महाराज इतकं खाते एक जण आपल्याला जात नाही काय एक भजन्या माझ्या शेजारी जेवायला बसला भगवान महाराज काय नाही भाकरी वांग्याची भाजी होती बघता बघता शिवाजीराव त्या एकट्यानं 16 भाकरी खाल्ल्या 16 भाकरी खाण्या ती मावशी स्वयंपाक करू लागली स्वयंपाक करता करता आली म्हणली महाराज दमानं हो द्या मी दळून घेऊन येते आपल्या साध्या चपात्या नाही बरं आता पंक्तीतल्या चपात्या सांगायच्या त्या शिवाजीराव आपल्या पंक्तीतल्या चपात्या त्या मोठ्याला सांगू का आपल्या घरी जर पाहुणा आला आणि आथराला आणि पांघराला काय नसलं तर काय चिंता करायचं नाही पंक्तीतल्या 2 चपात्या न्यायच्या एक आथरायला आणि एक पाहुण्याच्या अंगावर टाकायचं आपल्याकडे शिरा कसा असते शिरा चमच्याने वाढायचं कामच नसते दार धरायचं फोड असतं विठाला विठाला कुंभकर्णाला जागवलं कुंभकर्ण महाराज आव्या ढेवाच होता महाराज आमचे जुने कीर्तनकार करायचे ज्ञानोबा माऊली मुडेकर असे कीर्तनकार सांगायचे किती मोठा होता भगवान बाबा कुंभकर्णाची दाढी करायला एकदा वारिक मामा गेली वाघमारे सर वारिक मामा गेले कुंभकर्णाची दाढी केली आणि कुंभकर्णाने सांगितलं नाकातले केस उपटा आणि त्याचे नाकातले केस उपटायचे म्हणजे पराठे उपटायचा चिमटाच मोठा एक केस उपटीला दुसरा केस उपटायला गेले त्या कुंभकर्णाला श्वास मध्ये घेतला चिमटा मध्ये वारिक मामा मध्ये जसा मध्ये गेला महाराज 3 तास झालं चिमटाच सापडलं आणि मधातून महाराज कापड शिंगीचे 2-4 माणसं भेटले म्हणजे राम राम म्हणजे राम राम म्हणजे वारिक मामा इकडे कुठं म्हणजे 3 तास झालं माझा चिमटाच सापडलं आणि ते म्हणजे आमचा 5 दिवस झाला हाती सापडलं असा एक निष्ठाला सांगितलं कुंभकर्ण उठला आणि भगवान महाराज अस्त्र नाही शस्त्र नाही वानर मारत मारत निघाला हाताने तुडवायचा पायाने तुडवायचा अशी मारत मारत निघाला असा दुर्गंध सुटला श्वास घ्यायला सुद्धा जागा नाही दुर्गंध दुर्गंध मारत मारत पुन्हा आला पण अचानक दुर्गंध गेला बाजूला आणि सुगंध महाराज उजव्या हाताकडून आला उजवा हात जवळ घेतला तर वरचं वानर मेलेलं होतं मेसेज सारखं डिलीट केलं आणि खालच्या वानराचा सुगंध येऊ लागला आणि म्हणले वा हे वास कोणाचा आहे माझा आहे काय नाव आहे तुझं म्हणजे गंध माधन माझा सुगंध येतो म्हणूनच माझं नाव काय पडलं म्हणजे तुला मारत नाही म्हणजे मग सोडून द्या म्हणजे तसं नाही एकदा म्हण मी रावणाचं तुला सोडून देतो ते म्हणला मी म्हणायला तयार नाही दाबलं जोरात अरे आता तरी म्हण नाही म्हणणार आजू जोरात दाबलं महाराज नाकातून कानातून रक्त रडे अरे आता तरी बोल आता तरी मी दाबलं तर गंध माधना तुझा प्राण जाणार आहे तू आता मरणार आहेस त्या मरणाच्या अवस्थेत सुद्धा त्या गंधमाधाने सांगितलं अरे कुंभकर्ण तू मला मारणारा कोण आणि मी तुझ्या हाताने मरणारा कोण जोपर्यंत या पृथ्वी तलावर माझा राम जिवंत आहे तोपर्यंत हा गंधमाधन जिवंत आहे कशा अवस्थेत पुन्हा दाबलं अरे आता तरी बोल बघा माय बाप मरणाची वेळ आली तरी रावणाचा मनाला तयार नाही एखादा माळकरी जर शेनगावला ऍडमिट झाला आणि डॉक्टरने सांगाव मामा आता माळ काढून तुम्हाला पांढरे बटाटे चालू केले तर महिनाभर जगता अण्णा काय करते माणसं काय करते
अन्नाच ते रेंज गेलीच आहे. बाबा आहे हा? महाराज ऐकू येत नाही ना? म्हातारं झालं काय? मला तसं होणार आहे पुढे. अरे गंधमादना बोल. बोलायला तयार नाही. आता तू मरणार आहेस. त्यावेळेस त्याला सांगितलं, अरे कुंभकर्ण तू मला मारणारा कोण? अरे जोपर्यंत ऐक, राम मरे जब हम मरे, मरे हमारी भलाई, हमने तो अविनाश की घोंगड़ी पहनी रखी है, किसी से मारे से ना मर जाए. नाही मरणार मी. त्यावेळेस पुन्हा दाबलं, अरे आता तरी बोल. त्यावेळेस मला तो बोलायला तयार नाही. त्या शेवटचं वाक्य वापरलं गंधमादनानं, अरे कुंभकर्ण मी रावणाचं म्हणून एका क्षणात मरायला तयार आहे, पण रावणाचं म्हणून एक क्षण सुद्धा जिवंत राहायला तयार नाही. याला म्हणतात निष्ठावंत भाव भक्ता. निष्ठावंत भाव भक्ता, निष्ठावंत भाव भक्ता, निष्ठावंत भाव भक्ता, हे वर्म चुकोन, निर्धार हे वर्म चुकोन, निर्धार हे वर्म चुकोन. निष्ठावंत भाव भक्ता, समय ऍप टू डेट इतक्या उंगळी लागली पाहिजे लाड महाराज. अगदी नाही तर महाराज समय जाणार आणि समय न कळे येडगळ बुद्धी. माझा एक शिष्य होता जेडभाऊ. तू हवी शिष्य का म्हणजे? माझ्या शिष्याने गेल्या वर्षी फोन लावला, महाराज तुमच्या आशीर्वादाने कल्याण झालं. गेल्या वर्षी तुम्हाला गाडी विकावं लागली, याचं काय कल्याण झालं बाबा? मला तुमच्या आशीर्वादाने कीर्तन करायला मला शबास. कुठे कीर्तन? मला नवी मुंबई. मला वा बाळासाहेब कशा निमित्त आहे? मला श्रीमंत पोराचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला माझं कीर्तन आहे. मला बाळासाहेब वाढदिवसाला आम्हाला कोणता घालय? बाळासाहेब म्हणले नाशिवंत देह जाणारे सकळ टोले खाणार वापसी. काय कळला पाहिजे? समय. आता मथारा माणूस मेला, सगळं गाव रडायला. कोणी रडण्याचे प्रकार 4 असतात, काळी 1, पांढरी 2, पांढरी 3, पांढरी 4. मथार मराव भाव कितले लोक कसं रडतात? मायो मला तर त्याच्यावर माहितीच द्यावं. खतरा मारा. मांडीवरच येऊन बसलं खिशात हात घालायला. मावशी तुम्हाला एकच पोरग आहे का? म्हणजे महाराज 2. दुसरं कुठे? ते काय म्हणजे बाहेर तुमचे पेट्रोल काढून घ्या. काय सांगू लागलो? महाराज समय काय पाहिजे? मथारा माणूस मेले, ढस रडाले, सगळे टेम्पोतून आटोतून रेले माणसं रडायत. आणि रडल्यानंतर मला जुने भजने गेले आपले मळ्यापाशी अभंग सुरू केले. कोणते? दिला विनोदाचा भाग सोडून द्या. प्राण गेला तरी मागे नाही हातले. याला म्हणतात निष्ठावंत भाव भक्ताचा देह जाओ देह
देह जाओ पांडुरंगी गरुड भाव. किती महाराज निष्ठा असावी या देशाविषयी. किती निष्ठा होती महाराज एका सैनिकांची. आपल्या बघा किती निष्ठा होती महाराज. युट्यूबला सर्च करा. एक आपल्या भारताचा जवान महाराज तडफदार आता सुद्धा आहे. त्या मुलाचं नाव आहे चंदू चव्हाण. काय नाव आहे? ज्या चंदू चव्हाण महाराज अतिरेकी 3 मारले. 3:30ची वेळ होती, झोपीची वेळ होती महाराज. आणि आपला भारत देश गणेश महाराज ओलांडला आणि सीमा ओलांडून पाकिस्तानच्या सीमेवर गेला. पाकिस्तानच्या सैनिकांना त्या चंदू चव्हाणला पकडलं, जेलमध्ये टाकलं पाकिस्तानच्या. आणि टाकल्याच्या नंतर महाराज इंजेक्शन द्यायचे, अर्धी भाकर द्यायचे, मारायचे. तो पाकिस्तानच्या जेलमध्ये म्हणायचा भारत माता की वंदे मातरम तिथं म्हणायचा. पण ज्यावेळेस मोदी साहेबांनी त्याला भारतात आणलं, रुबी हॉस्पिटलला पुण्याला 1.5 महिना राहिला, घरी 2 महिने राहिला. आणि आता तंदुरुस्त झाला, चांगला दिसू लागला. आणि मग महाराज आजतकवाल्यानं प्रश्न विचारला, चंदू अरे या भारतासाठी किती तू सोसलंस, अरे किती रक्त वाहिलंस, किती शरीर झिजून घेतलंस गवतासारखं, आता तुला घरीच थांबायचं असेल. त्यानं सांगितलं नाही, येणार आहे 1 तारखेला पुन्हा मला जम्मूवर ड्युटीला. अरे किती मार खाल्लास, तुझी शेवटची इच्छा तरी काय. त्यावेळेस त्या चंदूने या देशाला मेसेज पाठवला, हे भारतीयांनो, हे सर्व लोकांना माझा एकच संदेश आहे. काय संदेश आहे? अरे जब मेरी आंखें बंद हो वो धरती हिंदुस्तान की हो, जब मेरी आंखें खुली हो वो गली हिंदुस्तान की हो. हम मर भी गए तो कुछ गम नहीं, लेकिन मरते वक्त हाथ में मिट्टी हिंदुस्तान की हो, हिंदुस्तान की. हर करम अपना करेंगे,